पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधीपर्यंत येणार या संदर्भात सोबतच पीएम किसान सन्मान निधीचे एका वर्षाच्या मिळून जे 6,000 रुपये सध्या मिळतात, म्हणजे 4 महिने मिळून 2,000 रुपये एक हप्ता, याप्रमाणे आपल्याला 6,000 रुपये जे मिळतात त्यामध्ये 3,000 रुपयाने म्हणजे 6चे 9 किंवा 6,000 रुपये परत म्हणजे दुपटीने 12,000 रुपये अशी वाढ होऊ शकते का? कारण की या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अभ्यासकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं उत्पन्न, शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे मदत देता येऊ शकते, शेतकऱ्याकरिता काय करता येऊ शकते याकरिता वेगवेगळ्या या अगोदर बैठका झालेल्या आहेत. ज्या बैठकांमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या काही शिफारशी लागू करण्याचा सुद्धा काही सल्लागारांनी सल्ला दिला होता. सोबतच पीएम किसान सन्मान निधीचे जे मानधन आहे म्हणजे अनुदान आहे ते त्यांना 2,000 रुपये खूप कमी होते. 4 महिन्यावरून खूप जास्त पुरेसं होतच नाही, त्यांना अपुरं आहे. कारण की महागाई तेवढी आहे. त्यामुळे ते सुद्धा 12,000 रुपये करण्यात यावं, या 2 गोष्टी ऑलरेडी अगोदर झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो. परंतु खऱ्या अर्थाने यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की पीएम किसान सन्मान निधी योजना चालू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहे, ज्यामुळे खूप सारे पात्र शेतकरी या पीएम किसान योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामध्ये त्या निकषामध्ये बदल करण्यात यावा याकरिता शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा मागणी करण्यात येते. नाराजी सुद्धा आहे, रोष सुद्धा आहे. कारण की बघा विषय काय होत असतो, की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने 1 फेब्रुवारी 2019 नंतर कुटुंब विभाजन, वारसा किंवा जमिनीच्या विभाजनामुळे स्वतंत्र भूधारक बनलेल्या पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये आणि त्यामुळे साहजिक आहे की शेतकऱ्यांची नाराजी आहे. आता खऱ्या अर्थाने लाभ न मिळण्याची कारण अशी आहे की समजा XYZ कोणीतरी एक शेतकरी आहेत, ज्यांच्या नावाने 5 एकर जमीन आहेत, ते मयत झाले. मयत झाल्यानंतर त्यांच्या मागे 5 वारस आहे आणि ते 5 वारस त्यांच्या नावाने ती जमीन करून वेगवेगळं त्यांचे लग्न कार्य होऊन आपापल्या संसारामध्ये आहे, ते आपापलं वेगवेगळं खाणं-पिणं सर्व काही व्यवहार, आर्थिक व्यवहार त्यांचे झाले. आता ती जमीन जरी डिव्हाईड झालेली आहे, परंतु ते एका एकरावाले जे त्यांचे वारस आहेत, ते मुळात शेतकरीच आहेत. परंतु त्यांना सुद्धा एका परिवारामधले असल्यामुळे, राशन कार्डमध्ये असल्यामुळे लाभ देताना अडचणी येतात. 2019चा नियम तिथे लागू करण्यात येतो. जरी यांच्याकडून सांगण्यात येत असलं किंवा नियमानुसार, पात्रतेनुसार साऱ्या गोष्टीची पूर्तता केल्याच्या नंतर त्या वारसाला लाभ देता येईल. परंतु लाभ आता 5 मुलं असतात किंवा 3 मुलं असतात, तशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व गोष्टीची पूर्तता केल्याच्या नंतर एका व्यक्तीला लाभ, एका शेतकऱ्याला लाभ देणार. परंतु बाकीच्या शेतकऱ्यांचं काय? हे झालं वारसा विषयी. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा असं पाहावयास मिळते, की मजूर काय असो ना, हातावर 10, 20, 30 वर्षाची त्याची बचत करून एका एकराभराचा, अर्ध्या एकराभराचा व्यवहार करतो, 20 आरचा किंवा 40 गुंठ्याचा. पाहुण्या-रावण्याकडून थोडेफार पैसे स्वतःची बचत, काही कर्ज उचलून, सोनं-नाणं गहाण ठेवून वगैरे व्यवहार करतो. आता तशा परिस्थितीमध्ये त्याने तो नवीन व्यवहार केलेला असतो. ती फेरफार आत्ताची नवीन असते, परंतु तो सुद्धा शेतकरीच आहे. तो शेतकरी नाही अशातला काही भाग नाहीये. पण मग आता तशा परिस्थितीमध्ये त्याला सुद्धा 2019चा नियम लावला जातो आणि ते सुद्धा कुठे ना कुठे चुकीचं आहे. कारण की शेतकऱ्यामध्ये भेदभाव होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव होऊ नये आणि सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सर्वांना सारखा मिळावा याकरिता या प्रश्नावर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये केंद्र सरकारचे हा प्रश्न मांडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच पात्रतेसाठी निश्चित केलेल्या तारखेमध्ये शिथिलता देऊन त्या शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करण्याकरिता केंद्र सरकारला विचार आहे का? केंद्र सरकारचा विचार आहे का? किंवा असे किती शेतकरी आहेत किंवा ज्यांना लाभ देण्यात येतील ते शेतकरी किती आहेत? असे प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केलेले आहे. हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. यावर खऱ्या अर्थाने आता कृषी व किसान कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेमध्ये उत्तर देताना स्पष्ट केले. बघा त्यांनी आता काय सांगितलेलं आहे, हे तुमच्या शेतकरी बांधवांना ऐकल्याच्या नंतर क्लिअरच होऊन जाईल. त्यांनी स्पष्ट केले, की पीएम किसान योजनेच्या कार्यान्वय मार्गदर्शक तत्वांनुसार खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2019 आहे. मात्र 1 फेब्रुवारी 2019 नंतर मूळ भूधारकाचा मृत्यू झाल्यामुळे वारसा हक्काने जमिनीची मालकी बदलल्यास संबंधित वारसदाराचे कुटुंब इतर सर्व निकष पूर्ण करत असल्यास पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकतात. परंतु अशी माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे बघा. आणि सोबतच सरकारने पुढे स्पष्ट केले, की पीएम किसान योजनेतील सेवा वितरण अधिक पारदर्शक व प्रभावी करण्याकरिता लँड सीडिंग, आधार बँक खाते लिंकिंग आणि ई-केवायसी यासारख्या अटी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या अनिवार्य अटी पूर्ण करून
याची माहिती खऱ्या अर्थाने आपले सत्यापित होणे आवश्यक आहे. आता लाभार्थ्यांची नोंदणी व माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर सोपवण्यात आलेली आहे. तरी सुद्धा 1 फेब्रुवारी 2019 ही पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख शिथिल करण्याचा सध्या केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी थकबाकीसह पीएम किसानचा लाभ देण्याबाबत सध्या कोणतीही अतिरिक्त तरतूद किंवा विशेष निर्णय नसल्याचे सुद्धा सरकारच्या उत्तरामधून स्पष्ट झालेले आहे. तर बघा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेमध्ये सातत्याने खासदार साहेबांनी आवाज उचललेला असून कुटुंब विभाजन, वारसा आणि जमिनीच्या फेर वाटपामुळे स्वतंत्र भूधारक झालेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा याकरिता पात्रतेच्या अटींमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची मागणी केलेली आहे. सोबतच ग्रामीण भागातील पात्र शेतकरी कोणत्याही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याकरिता सुद्धा यावेळी खासदार साहेबांनी सांगितल्याचं कळत आहे शेतकरी मित्रांनो. पण आता बघा शेतकरी मित्रांनो, यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. यामध्ये सध्या तरी कुठलाही फेरबदल करता येणार नाही. फेरफार जी जुनी असेल, 19चा जो नियम आहे तोच नियम कायम आहे. एका परिवारामध्ये म्हणजे राशन कार्डमध्ये जेवढे नावं असतील, समजा राशन कार्डमध्ये 4 नावं, ते 4 नावाने 7/12 आहे, तर त्यापैकी फक्त आणि फक्त एकाच शेतकऱ्याला, एकाच लाभार्थ्याला लाभ मिळेल. एखादा लाभधारक शेतकरी मयत झाला तर त्याचे जे वारस आहे त्या वारसापैकी सुद्धा एका वारसाला सर्व गोष्टीची पूर्तता केल्याच्या नंतरच त्याचा तो लाभ त्याला मिळेल. म्हणजे अगोदर जो मयत शेतकरी आहे, लाभधारक आहे, त्याला त्या पोर्टलवर जाऊन त्या योजनेचं सरेंडर करावं लागेल. त्या योजनेचं सरेंडर केल्याच्या नंतर त्या जागी दुसऱ्या ज्या व्यक्तीच्या नावाने लाभ घ्यायचा आहे शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्याची सर्व कागदपत्रे, आधार सीडिंग, लँड सीडिंग, आधार ई-केवायसी, पीएम किसान योजनेची ई-केवायसी या सर्व गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा कुठे त्या शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर नवीन व्यवहार झाला, नवीन फेरफार झाली किंवा खातेफोड झाली तर तशा परिस्थितीमध्ये त्यांना लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट यांच्या उत्तरामधून दिसत आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपण असे कितीतरी शेतकरी बांधव पाहत आहोत सध्या की ते या लाभापासून वंचित आहे. तर आता शेतकऱ्याच्या वतीने आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे आपली हीच मागणी आहे की राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारला सांगावं आणि केंद्र सरकारने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि या सर्व शेतकऱ्यांना समान धरून, या सर्व शेतकरी बांधवांना ज्यांची खातेफोड झालेली आहे, एकापेक्षा जास्त वारस परिवारामध्ये आहे, जे वेगवेगळे राहतात किंवा एखाद्या शेतकऱ्याने मोलमजुराने एखादा एकर, अर्धा एकर जमीन घेतलेली आहे, व्यवहार केलेला आहे, त्याची नवीन फेरफार झालेली आहे, तर त्याला सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा. या पीएम किसान योजनेच्या योजनेमध्ये त्याला, त्या शेतकऱ्याला सुद्धा समाविष्ट करून घ्यावे, अशी आपली या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आपण मागणी करत आहोत शेतकरी मित्र. आता राहिला विषय, काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे, पीएम किसानचा हप्ता आता येणार आहे का, कधी येणार आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, पीएम किसानचा हप्ता या अगोदरचा मिळण्याकरिता अवघे 2च महिने झालेले आहेत आणि 4 महिन्या मिळून पीएम किसानचा हप्ता जवळजवळ आपल्याला वेळेवरच मिळतो. याचा अर्थ ऑगस्ट, सप्टेंबर हे 2 महिने आपल्याला वाट पाहावी लागेल. सध्या 2 महिने पीएम किसानचा हप्ता अजिबात येणार नाही. पीएम किसान योजनेचा हप्ता जर आला तर थेट ऑक्टोबर महिन्यामध्येच आता फक्त तो येणार आहे. आणि आता राहिली गोष्ट दुसरी, शेतकऱ्यांच्या मनामध्ये म्हणजे बातम्या, युट्यूबवर इकडे तिकडे हालचाली, अपडेट, पेपरातील कात्रणं हे पाहिल्याच्या नंतर पीएम किसानचे पैसे वाढणार का, या संदर्भातला जो त्यांचा प्रश्न आहे, अजिबात वाढणार नाही. त्याला कारण सुद्धा तसं आहे, या अगोदर सुद्धा 2 वर्ष झाले बजेट होत आहे. बजेटच्या अगोदर तसे अंदाज वर्तवण्यात येत होते, आलेले होते, तरी सुद्धा तसं काही होताना दिसलेलं नाही, तसं काही झालेलं नाहीये. त्याच्यावर सुद्धा पुढे जाऊन आता यावेळेस पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या योजनेला 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. ही बातमी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, ही योजना लॉंग टाइम करता असेल किंवा लॉंग टाइम करिता आहे अशातला भाग नाहीये. सध्या त्यांनी 5 वर्षाची तरतूद केल्याचं सांगितलेलं आहे. निधीची सुद्धा तरतूद झालेली आहे, म्हणजे 5 वर्ष तर याचा लाभ मिळणार, परंतु पुढचं काही सांगता येत नाही. ज्या अर्थी आता ही योजनाच 5 वर्ष चालणार आहे, याचा अर्थ आता या योजनेमध्ये 6,000च्या ऐवजी 9,000 किंवा 9,000च्या ऐवजी 12,000 रुपये मिळतील, अशी कुठलीही अपेक्षा अजिबात नाहीये, 100% नाहीये सध्या तरी. इथून पुढच्या बजेटमध्ये काय झालं तर पुढचं निवडणुका हे ते साऱ्या गोष्टी तोंडावर येतील तेव्हा पाहूया. परंतु कुठलीही योजना आणण्याच्या मागचा उद्देश कुठे ना कुठे खऱ्या अर्थाने नागरिकांना, मतदात्यांना, जनसामान्यांना आर्थिक सबळ करणे,
त्याचं जीवनमान, त्याची जीवनशैली उंचावणे हा असतो, नो डाऊट. तो नसतो अशातला काही विषय नाही. परंतु कुठे ना कुठे जे बोलल्या जाते प्रॅक्टिकली, किंवा कोणतेही सरकार येत असते किंवा येते त्याच्या अगोदर जे आश्वासनं देते, याचा अर्थ कुठलीही योजना जी आणल्या जाते त्या योजनेमागे कुठे ना कुठे आपलं सरकार यावं, लोकांनी आपला विचार करावा, आपल्याला विसरू नये, म्हणजे आपल्याला मतदान मिळावं, भरभरून मतदान मिळावं, आशीर्वाद मिळावा ही अपेक्षा असते. अशा गोष्टी नेहमीच होत असतात. तर शेतकरी बांधवांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, आम्ही जर आत्ता व्यवहार केला, आमचा फेरफार बदलला, आम्ही मतदाते नाहीये का? आम्ही या अगोदर मतदान केलेलं नाही का? इथून पुढे आम्ही मतदान करणार नाही का? किंवा आमचं मतदान कुणाला नको आहे का? असे वेगवेगळे प्रश्न या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत असतात बघा मित्रांनो. यामुळेच आपली सर्वांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने हीच एक कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा. सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हक्काने देण्यात यावा. तर बघा शेतकरी मित्र, पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात बऱ्याच काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. खासदार साहेबांनी जी व्यथा, समस्या मांडलेली आहे, त्यांची जी मागणी आहे, नक्कीच ती रास्त मागणी आहे. त्याच्यावर काय उत्तर मिळालं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार याचं सुद्धा उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलाच. सोबतच पीएम किसानचे पैसे 9,000 किंवा 12,000 होणार का हे सुद्धा मी माझ्या शब्दामध्ये, माझ्या अनुभवानुसार आणि चालू परिस्थितीनुसार सर्व काही क्लिअर केलेलं आहे. तर आशा करतो पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातल्या या सर्व गोष्टींची, सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळालेली असतील. माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान संदर्भात दिलेली माहिती तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा इतर कुठलीही कोणतीही योजना असेल, त्या संदर्भात तुमचे कुठले काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, सजेशन असेल, मार्गदर्शन असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच हमखास हक्काने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नोंदवा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. तिथे आपण चर्चा करू आणि त्यामधून भविष्यामध्ये काय होते, पुढचं पाऊल कसं टाकायचं आहे किंवा काय चर्चा करायची, त्याच्यातून काय मार्ग निघेल ते आपण चर्चेच्या माध्यमातून ठरवण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस, प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतोच, हमखास आणतो त्यानुसार. भेटूया अजून एका नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.